नमस्कार मुलांनो, एमकेएस गुरुकुलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण निबंध लेखन पाहणार आहोत। तर यासाठी मी माझा आवडता विषय हा निबंधाचा टॉपिक आहे। यामध्ये मी मराठी हा विषय निवडलेला आहे। माझा आवडता विषय कुठला आहे तर मराठी। आता तुम्ही काही जणांना तुम्हाला सायन्स आवडू शकतं म्हणजे विज्ञान, किंवा मॅथ्स आवडू शकतं म्हणजे गणित आवडू शकतं। तर तुम्हाला त्याविषयी क्लिअर तुमच्या डोक्यात एक कल्पना पाहिजे। यू मस्ट हॅव एन आयडिया वाय पर्टिक्युलर सब्जेक्ट यू लाईक मोस्ट। ओके, देन यू कॅन राईट इट इझिली। तर आता यामध्ये जेव्हा तुम्ही निबंध लेखन करता, व्हेनेवर यू आर रायटिंग एन एसे, यू नीड टू गिव्ह सम इंट्रोडक्शन बिफोर ॲक्च्युअली रायटिंग अबाउट द टॉपिक। तर यामध्ये आपण मराठी विषयाचा येण्यापूर्वी, मराठी या विषयावर येण्यापूर्वी मी इथे 2-3 वाक्यामध्ये इंट्रोडक्शन दिलेलं आहे। ओके, आय हॅव इंट्रोड्यूस दॅट एसे। आता इंट्रोडक्शन कसं दिलेलं आहे, इंट्रोडक्शन एसे मध्ये कसं दिलेलं आहे तर माझ्या शाळेमध्ये अनेक विषय शिकवले जातात। सो मेनी सब्जेक्ट्स हॅव बीन टॉट इन माय स्कूल। म्हणजे माझ्या शाळेमध्ये खूप सब्जेक्ट शिकवले जातात। सो मेनी सब्जेक्ट्स हॅव बीन टॉट इन माय स्कूल। प्रत्येक विषय हा माहितीने भरलेला असतो। एव्हरी सब्जेक्ट इज फुल ऑफ इन्फॉर्मेशन। म्हणजे ऑब्व्हियसली, म्हणजे तुम्ही सायन्स शिकताना तुम्हाला वेगळी इन्फॉर्मेशन मिळते, मॅथ्स शिकताना वेगळ्या गोष्टी कळतात। सो प्रत्येक विषय हा माहितीने भरलेला असतो। एव्हरी सब्जेक्ट इज फुल ऑफ इन्फॉर्मेशन। भरलेला असणं म्हणजे इट्स फुल ऑफ इन्फॉर्मेशन। तसेच शिकताना रंजक वाटतो। ओके, इन ॲडिशन टू दिस, व्हाईल लर्निंग इट वी फील इट्स व्हेरी इंटरेस्टिंग। रंजक म्हणजे इंटरेस्टिंग। आता हे वेगवेगळे शब्द तुम्हाला वापरणं गरजेचं आहे तुमचा जर निबंध इम्प्रेसिव्ह व्हायला पाहिजे तर। ओके, तुम्ही सरळ अशी वाक्य लिहित गेलात तर तुम्हाला चांगले म्हणजे 5 पैकी समजा तुम्हाला 4 मार्क मिळवायचे असतील तर पहिले म्हणजे तुमचा थोडंसं इंट्रोडक्शन देणं गरजेचं आहे। इफ यू वॉन्ट दॅट यू शुड गेट गुड स्कोअर इन युअर एसे रायटिंग, देन 2-3 लाईन्स फॉर द इंट्रोडक्शन अँड व्हरायटी ऑफ वर्ड्स, दॅट मीन्स युअर वोकॅब्युलरी शुड बी गुड। मग इथे शिकताना रंजक वाटतो मीन्स वाईल लर्निंग वी फील दॅट इट इज व्हेरी इंटरेस्टिंग। पण या सर्वांमध्ये मला विशेष आवडणारा विषय म्हणजे मराठी। But in all these subjects, I especially like Marathi. So these 2-3 lines you can write for every subject. And lastly, you can introduce your subject that in all these, I like especially Marathi. आता का आवडतो तुम्हाला मराठी हा विषय? का आवडतो? हा विषय आवडण्याची अनेक कारणे आहेत। There are so many reasons because of this subject I like very much. सर्वात पहिलं कारण की ही माझी मातृभाषा आहे। सो फर्स्ट ऑफ ऑल, दिस मराठी इज माय मदर टंग। मातृभाषा म्हणजे मदर टंग। लहानपणापासून मी याच भाषेच्या सहवासात वाढलो। मीन्स सिन्स माय चाइल्डहुड आय ग्रो इन द कंपनी ऑफ दिस लँग्वेज। हे थोडंसं एक असं वेगळं वाक्य आहे। ओके, सरळ वाक्य नाहीये, पण निबंध लेखनामध्ये हे खूप महत्त्वाचं असतं की तुम्ही थोडंसं असं आर्टिस्टिकली लिहावं, थोडंसं वेगळं लिहावं। मग लहानपणापासून मी याच भाषेच्या सहवासात वाढलो। मीन्स सिन्स माय चाइल्डहुड आय ग्रो इन द कंपनी ऑफ दिस लँग्वेज। म्हणून मला ही भाषा आवडते। ऑब्व्हियसली तुमची पण मातृभाषा असेल ती तुम्ही त्याबद्दल पण लिहू शकता। माझे आजी आजोबा ज्या गोष्टी मला सांगायचे ते सुद्धा मराठीतून। आता दुसरं रिझन काय आहे? So my grandparents used to tell me the stories which were in Marathi, or they used to share some stories which were in Marathi. This is one more reason why I like Marathi. आता नेक्स्ट काय आहे की ते ऐकताना मराठीबद्दल विशेष गोडी निर्माण झाली। म्हणजे while listening this I get specially attached to this subject. म्हणजे जेव्हा गोष्टी ऐकायचो किंवा लहानपणापासून मराठी ऐकत आलो, त्यामुळे काय झालं की आय हॅव अ स्पेशल अटॅचमेंट विथ दिस सब्जेक्ट मराठी। ओके, शाळेत गेल्यावर तर मराठी विषय अभ्यासाला होताच। व्हेन आय एंटर्ड इन द स्कूल, मराठी सब्जेक्ट वॉज देअर फॉर द स्टडी। अभ्यासाला ऑलरेडी होताच। वेगवेगळे धडे, कविता, व्याकरण शिकताना मराठी विषय मला अजूनच आवडू लागला। मीन्स वेगवेगळे धडे म्हणजे काय?
वेगवेगळे धडे म्हणजे डिफरंट लेसन्स, कविता म्हणजे पोएम, व्याकरण म्हणजे ग्रामर. सो वाईल लर्निंग डिफरंट लेसन्स, पोएम, ग्रामर, आय स्टार्टेड लव्हिंग मराठी मोर. ओके, म्हणजे वेगवेगळे धडे, कविता, व्याकरण वाचताना मराठी विषय मला अजूनच आवडू लागला. आय स्टार्टेड लव्हिंग मराठी मोर वाईल लर्निंग डिफरंट लेसन्स, पोएम अँड ग्रामर. शाळेत शिक्षक जेव्हा कविता शिकवतात तेव्हा मला ती समजून घेणे फार आवडते. म्हणजे वेन टीचर एक्सप्लेन्स द पोएम आय लाईक टू मेक इट अंडरस्टँड. ओके, म्हणजे मला ती पोएम समजून घ्यायला फार आवडते. हे अजून एक रिझन आहे. वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन जेव्हा मी ती पाठ करतो तेव्हा मला एखादं कोडं सोडवल्यासारखं वाटतं. म्हणजे वेन टीचर एक्सप्लेन्स मी अबाउट डिफरंट वर्ड्स, वेगवेगळ्या शब्दांचा अर्थ समजून घेऊन, मीन्स वेन आय ट्राय टू make myself understand the different words in the poem and then when I by heart it, ती पाठ करतो तेव्हा मला एखादं कोडं सोडवल्यासारखं वाटतं. then I feel just like I am solving any puzzle. ओके, म्हणजे कविता तुम्हाला सुरुवातीला वाचून दाखवली जाते पण कवितेचा अर्थ आपल्याला समजत नाही. पण इथे आपण असं लिहू शकतो की जेव्हा ती कविता समजते, वेगवेगळे अर्थ समजून घेऊन, when we are trying to understand ourselves the meanings of the different words in the poem, we feel that we are solving some puzzle. हा विषय मला फार जवळचा आणि अनेक मजेशीर गोष्टींचा खजिना वाटतो. This subject I feel that this is very close to me and it is a treasure of different funny things. मजेशीर गोष्टींचा means funny things. खजिना वाटतो, खजिना म्हणजे ट्रेजर. I feel that this subject is a treasure for me. माझ्याकडे मराठीत लिहिलेली अनेक पुस्तके आहेत. I have so many books written in मराठी. हे तुम्ही दुसऱ्या सब्जेक्टसाठी सुद्धा लिहू शकता, सायन्ससाठी सुद्धा लिहू शकता की I have so many books written in science. माझा आवडता छंद म्हणजे रिकाम्या वेळात ही पुस्तके वाचणे. So my favorite hobby is to read these books in free time. आमचे शिक्षक सुद्धा मराठी शिकवताना खूप रममाण होतात. म्हणजे काय तर our teacher while teaching also deeply involved and teach us. म्हणजे शिक्षक खूप चांगले शिकवतात and while teaching he is deeply involved in that subject. त्यामुळे मला हा विषय फार आवडतो. That's why I like this subject व्हेरी मच. तर असा हा निबंध आहे मराठीचा. तुम्ही दुसरा कुठलाही सब्जेक्ट निवडू शकता. ह्याच्यातली काही वाक्य आहेत ती घेऊन तुम्ही तुमच्या विषयाबद्दल वेगळी वाक्य लिहू शकता. सो यू कॅन पिक सम सेंटेन्सेस फ्रॉम दिस एसे अँड यू कॅन मेक युअर ओन एसे फॉर युअर डिफरंट सब्जेक्ट्स. तर लक्षात घ्यायचं की मराठी निबंध लिहिताना किंवा कुठल्याही विषयाचा निबंध लिहिताना थोडंसं इंट्रोडक्शन, लिटल बिट इंट्रोडक्शन यू नीड टू गिव्ह अँड यू नीड टू यूज डिफरंट फ्रेजेस, डिफरंट vocabulary, different words, okay, which we are not commonly using while talking, but while writing you should use all these different words to make your essay. You are expressing your thoughts that are very important. So you should read this lesson, you should read this essay and you can try for your own subject, different subjects. Okay, मग असं जर तुम्ही लिहायचा प्रयत्न केला तर तुम्हाला नक्की चांगला तुमचा प्रयत्न होईल रायटिंगचा आणि तुम्ही वेगवेगळ्या विषयावर चांगले निबंध लिहू शकता. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या फ्रेंड्समध्ये शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.